उडाणे आदिशक्ती हुंडाई देवी यात्रा उत्सव उत्साहात संपन्न। याबाबत वृत्त असे की धुळे तालुक्यातील उडाणे येथील सालाबादाप्रमाणे आदिशक्ती हुंडाई देवीची यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत असते। सदर हुंडाई देवीची मूर्ती तलावात आढळून आल्याने येथील महादू बाबा यांनी मूर्ती स्थापना करून या ठिकाणी मंदिराची स्थापना केली, मंदिर बांधून दिले। त्या दिवसापासून या ठिकाणी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत असून सदरचे हे 9वे वर्ष असून अतिशय उत्साह संपूर्ण गावातून भव्य तगतराव मिरवणूक काढून डीजेच्या तालावर नाचत गाजत सर्व तरुण वर्ग या यात्रा उत्सवात सहभागी झाले। तर यावेळी देवीचे दर्शन घेऊन भाविक भक्तांनी देखील या यात्रा उत्सवाचा आनंद लुटला। तर तमाशा मंडळाचे देखील या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते, त्याचा देखील लाभ भाविक भक्तांनी घेतला। तर या यात्रा उत्सवासाठी हुंडाई देवी प्रतिष्ठानच्या वतीने सदर ही यात्रा उत्सव भरवण्यात आली। यासाठी ग्रामपंचायत सदस्य बटू पहलवान बागोल, संदीप बागोल, जितेंद्र शिंदे, सोमेश बागोल, संदीप बागोल, सोमेश बागोल, बटू मोरे, शशिकांत शिंदे, रमेश शिंदे, प्रमोद हाके आदी सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तरुण मित्रमंडळ यांच्या सहकार्याने यात्रा उत्सव पार पडली। तर या वर्षीचे मानकरी म्हणून राजेंद्र सीताराम हाके यांनी या ठिकाणी 15,000 रुपये देऊन यात्रेचा मान मिळवला। अशा प्रकारे या ठिकाणी हुंडाई देवीची यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडली। यासाठी सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले।
आवाज द्या चांगलं. थोडा मागे एक मिनिट भाऊ. भट्टू भगवान बागुल, ग्रामपंचायत सदस्य उडाणे. ही यात्रा जवळजवळ 12-13 वर्षापासून बंद होती. या यात्रेला कसं चालू करायचं असं आमच्या मनात सुद्धा नव्हतं, पण आदिशक्ती हुंडाई देवीने आम्हाला काय आशीर्वाद दिला आणि काय आमच्या मनात बुद्धी दिली आणि आम्ही पहिला वर्ष यात्रेला सुरुवात केली. आता हे यात्रेचं 9वं वर्ष आहे आणि याच्या पुढेही देवी या गावातील ग्रामस्थांना, नेत्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांना व सर्व भाविक भक्तांना बुद्धी देव आणि प्रत्येक वर्षी आदिशक्ती हुंडाई देवीची यात्रा ही दिवसेंदिवस मोठी होत राहू अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने प्रार्थना करतो. या हुंडाई देवी यात्रेचं वैशिष्ट्य, देवी आम्हाला सांगतात जुनं जाणते लोक की देवी धरणामध्ये होती. आमच्या गावाचा एक हुंडाई देवीचा सेवक तो मने भावे हुंडाई देवीची भक्ती करायचा. त्याचं नाव होतं बाबू वाइंडर, माधू वाइंडर. त्या माधू बाबाने आई हुंडाई देवीला वरती आणलं, मंदिर बांधलं आणि माधू बाबाची इच्छा होती की या हुंडाई देवीवर आजच्या 20-30 वर्षापूर्वी एक लाईट असावा. पण कालांतराने बाबा या जगात या गावात राहिले नाही, पण आम्ही येडी वाकडी सेवा करून यात्रा भरवत आहे. आणि हुंडाई देवी सर्वांना सुखी ठेव, सर्वांना इच्छा आकांक्षा पूर्ण करो अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने प्रार्थना करतो. या हुंडाई देवी प्रतिष्ठान ग्रुप आहे गावांतर्गत आमचा. याच्यात संदीप बागुल असतील, जितेंद्र शिंदे असतील, बटू मोरे, समेश बागुल, सोनू शिंदे, प्रमोद आगे, शशिकांत शिंदे आणि गावातील बरेच असे कार्यकर्ते आहेत. ते आम्हाला या यात्रेसाठी प्रोत्साहन देत असतात. आम्ही ही यात्रा लोकवर्गणीमधून करत असतो आणि याच्या पुढे ही यात्रा देवी सुखरूपपणे होऊ देव अशी मी आई हुंडाई देवी चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. आमच्या गावात जेव्हा आम्ही स्टार्ट केली होती यात्रेला, त्यावेळेस यात्रेचा निलाव अक्षरशः कोणी घेत नव्हतं, पण 3-4 वर्षापासून भाविक उत्सुक होत आहेत आणि यात्रेचा निलाव घेत आहेत. आमच्याकडे निलाव पद्धत असते. या वर्षीचे, मागच्या वर्षीचे मानकरी होते कडूसुका हालोर. या वर्षीचे मानकरी आहेत राजेंद्र सीताराम ढाके यांनी 15,001 रुपयामध्ये निलाव घेतला देवीच्या दगडरावाचा आणि हा मान त्यांनी घेतला. म्हणून आम्ही सर्व हुंडाई देवी प्रतिष्ठान ग्रुपतर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. या यात्रेस त्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आई हुंडाई माय की जय.